नमस्कार सर्वांना, कशा तुम्ही आहात ना? सर्व ठीक. तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. सर्व सुखी आनंदी राहू हीच मी देवाला प्रार्थना करते. तर चला गाईचे लहानपणाचे फोटो बघून घ्या. फोटो बघू नका, ड्रेस बघा. गाईचा हा चुडीदार म्हणजे पंजाबी पटियाला, त्यानंतर हा आला हेअरबँड आणि फ्रॉक. आज मी टाकते हे सगळं बघून घ्या. ह्याच्या आधी पण खूप शिवलेत, त्याच्यामध्ये पण तुम्ही खूप सारे, पण मी काय फोटो काढलेत तेच सांगते. आणि ह्याच्यानंतर एक व्हिडिओ येईल, असा येईल ना, तो खूपच वेगळा शिवलेला आहे. तर हे फोटो तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण हेअरबँड मॅचिंग आणि हा फ्रॉक मी शिवलेले तुम्हाला व्हिडिओ टाकलेत. नवीन बघताय तर प्लीज तुम्ही पहिलेचे व्हिडिओ बघा, ताई बहिणींनो भेटल. तर हा हेअरबँड आणि त्यानंतर फ्रॉक, हा ऑरेंजवाला हेअरबँड मॅचिंग आणि फ्रॉक असं शिवलं. त्यानंतर का नाही, कस्टमर एवढे म्हणजे काय, त्यांना विश्वासच होत नाही माझ्या मुलीचं बघून. पिलूचं तर सांगूच नका, एवढे शिवलेले आहेत. त्यानंतर हो का, हेअरबँड जवळनं बघा असं मॅचिंग शिवलेलं आहे, सेम. त्यानंतर मी हा तुलीप ड्रेस शिवला गायूचा. पोटली बॅग पण तुम्हाला व्हिडिओ येईल आणि पोटली बॅग जवळनं दाखवते, थोडंसं बघून घ्या. ही पोटली बॅग बघा मी शिवले गायूसाठी, आणि गायूला तुलीप ड्रेस कसा वाटतोय, छान. खूप असे शिवले. त्यानंतर कस्टमरचे आले. गायीचं मन एवढं चंचल आहे काय सांगू तुम्हाला. हे कस्टमरच्या मुलींचं, मी आपल्या मराठी ताईंच्या मुलींचं फ्रॉक शिवलं, दोघी बहिणीचं. हे 2 साडीचे आहेत, राणी आणि ब्लू. हे आहे ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस. त्यानंतर गायीने एवढी हट्ट केली म्हणून का नाही, मी हा शिवला गायीला, सेम कॉपी त्यांची दुसऱ्या कपड्यातून. तर त्यानंतर का नाही, साडी घेतली, दोघी बहिणीला सेम ड्रेस. हो का, माझ्याजवळ गायी बसले, नेव्ही ब्लू, तुम्हाला ड्रेस दिसत असेल तिचा, सेम शिवला. हे फोटो दुसऱ्या मोबाईलमध्ये आहेत, पण बघू शकता तुम्ही. त्यानंतर का नाही, मी हे फ्रिलवाले दोघी बहिणींना हे फ्रॉक शिवलं, सेम तुम्ही पाहिलंच आहे. त्यानंतर का नाही, गायूला परत पिंकवाला हा हेअरबँड. तर कुणाला असं विश्वासच होत नाही, तू एवढी कशी टॅलेंटेड आहे बाबा, करते एवढी मेहनत करून, हो का, काय ना काय केलंच पाहिजे आणि केल्यानंतरच येतं. तर हेअरबँड आणि हा फ्रॉक गायूला शिवला. आता बघा मेन मुद्दा, आता व्हिडिओ पुढं स्टार्ट होईल, बघा. आपलं सगळं ठीक. तर स्टोरेज कमी आहे, तुम्हाला दाखवत आहे मी. गाईला घुमर बनवायचा आहे. घुमर कसला बनणार आहे हे नक्कीच सांगते. तर हे बघू शकता, हे व्हाईट कलरचा आपला हे आहे अस्तर, प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला. नवीनच आहेत आणलेलं, ती ठेवून गाईसारखं असं घेऊन फिरत असते मागं, मम्मी घुमर बनाव, त्यासाठी ते असं झालेलं आहे. तर हे बघा, हे अस्तर आहेत व्हाईट कलरचे, आणि हे 2 तुकडे पहिल्याचे आहे, ते 1.5 मीटरचा आताचा आहे, ते ह्याचं बनवणार आहे. खूप मोठं आहे. आता पिल्लूला पण विचार करते, पण पिल्लूला राहून द्या, आपण गाईलाच बनवू. हे बघा, ह्याच्यावर आहे हॉर्स म्हणजे घोड्याचं चित्र आहे, प्रिंट बघू शकता तुम्ही. तर ह्याच्यापासून ह्याला आता मी प्रेस करू का नाही म्हणते, पण स्टोरेज संपलेला आहे. चला आता कसला ड्रेस बनवायचा मला काहीच कळलं झालं, पण विचार करते. खूप वेगळा बनवणार आहे, खूप म्हणजे खूप वेगळा. ठीक आहे, पाहू शकता तुम्ही. ड्रेस इतका हेवी झालेला आहे का नाही, इतका हेवी, तर शिलाई मारण्यात सुद्धा हे व्हायला लागलं आहे. तर तुम्हाला सरप्राईज आहे, आता खूप वेगळं केलेलं आहे. हे ड्रेस बनवला आहे, 2 दिवसापासून बनवत आहे, थोडं बनवत आहे, कामं करत आहे. तर इतका सुंदर ड्रेस वाटतोय ना गाईचा. लॉंग नाही बनवला, कसा बनवला आहे बनल्यावर बघू. आता थोडंसं शिलाई मारून घेते, अटॅच करते. ते हे बघा, काही थांबायला झालेली आहे, तुम्हाला मी दाखवते. केव्हा पिलो, तर चला अर्धवटच ड्रेस दाखवते, अर्ध झालेला आहे, पण बघा कसा बनवलेला आहे, तुम्हाला तुरंतच येईल. ह्याच्यामध्ये 1 ले 2 ले आणि 3. तर ह्याच्यात बघा, अजून मी धागा वगैरे असं काढलेलं नाही, लई वरडारडी चालली त्याची. आणि हे मी बंद लावलेलं आहे. आता हे बघा, तर पाहू शकता, आपण बनवलेली आहे अम्ब्रेला बाजू. तर डबल घालून म्हणजे घालून गायनं घातला की चांगली म्हणजे कळेल फिनिशिंग वगैरे, तुम्हाला असं कळणार नाही. खूप सुंदर वाटतं, इतका सुंदर वाटतोय ना, गायू इतकी खुश होणार आहे. तर डबल आहे हे पण, जसं हे अम्ब्रेला मी केलेलं आहे बाजूला, आणि गळ्यासमोर काही लावलेलं नाही. झीप मी लावणार होती. खूप हेवी ड्रेस बनलेला आहे, घातला की वजन आहे, उचलला तरी वजन होतंय. तर मी ह्यासाठी गायूसारखी काढ घाल करत असते आणि जीप खराब होऊन जाते. किती चांगली मी जीप आणून लावली तरी गायू स्वतः काढायची, चोरून काढते आणि चोरून फ्रॉक वगैरे कुठलेही घालते ना, मग कपडे चेंज करत असते. त्यामुळं ना ती कसं पण ओढत असते. लहान बाळ आहे,
आणि त्यामुळं ना तिला जीभ खराब होऊन जाते आणि जीभ काढणं बसवणं खूप मुश्किल आहे, जास्त वेळ लागतो त्यासाठी. आणि कपडाही खराब लवकर होत नाही, हे बघू शकता, कपडाही खराब होत नाही आणि शायनिंगला पण जास्त सुंदर दिसेल, ते अट्रॅक्टिव्ह दिसेल. म्हणून त्यासाठी मी इथं कुठला काय वापर करणार आहे हे पण सांगते. ह्याच्या आधी पण पाहिलेलं आहे तुम्ही. तर हे बघा, सगळं खूप वेगळं ह्यावेळी मी खूप वेगळं खूप वेगळं काहीतरी म्हणजे असं ट्राय केलेलं आहे खूप दिवसांनी. म्हणजे पिल्लू 4-5 वर्ष म्हणजे अजून 7-8 वर्षानंतर, 8-9 ते 9 वर्षानंतर मी दुसऱ्यांदा परत असं मी ट्राय केलेलं आहे. पण इतकं छान आहे, अम्ब्रेला कटिंग आहे, ठीक आहे. आणि खरंच छान बसणार आहे गावीला. तर चला आता इथं काय लावायचं आहे तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा आणि मी पण विचार करते इथं काही मी जे अटॅच करू, बो करू, कुठला फूल करू, काय करू. आणि हेअरबँड तर बनावं लागणारच आहे. बघा किती जड होतं हे. आणि खूप मी ह्याला मदत म्हणजे मला मेहनत करावी लागली, वेळ लागला आहे खूप म्हणजे खूप. तर चला ठीक आहे, आवडला का ड्रेस का नाही नक्की सांगा, गायला आवडेल का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. ओके, तर चला, वाटतोय का नाही, मला वाटत होता की असा ड्रेस एवढा का महाग असतो. मी खरेदी करायला जायची ना त्यावेळेला असं काही असलं हे ड्रेस खूप महाग भेटतात. कारण राजश्री लहान असताना मी स्वतः मला शिवता येत नव्हतं त्यावेळी घ्यायचे ना, तेव्हा मी विचार करायची हा ड्रेस एवढा का महाग असतो. कारण कपडा खूप जातो ह्याच्यात, कपडे खूप लागतात आणि फ्री बनवण्यासाठी टाईमसुद्धा जातो ह्याच्यात लागतो. आणि हां, वेळ टाईम खूप, ते वेळचं पण बघणं जातं, कपड्याचं पण बघणं गेलं जातं ह्याच्यात. त्यामुळे हा महाग पडतो ड्रेस. म्हणजे शिवल्यावर आपण विकत घेतो त्याचं म्हणते. तर हे शिवताना कळालं मला की असं पाठ खूप दिवसांनी शिवलाय असा पॅटर्न. तर ह्यामुळं तो ड्रेस तुम्ही घेत असला बाहेरनं विकत असा असे फ्रीलवाले म्हणा, असे डबल टिबलचे, तर पैसे जातात ना. तर विचार नका करू, असे अम्ब्रेला वगैरे असलं तर मला आपल्याला असं वाटतं ना ती एवढा स्वस्त भेटला होता, एवढा महाग कसा पडला. तर ह्या कामाचा आणि ह्या कपड्याचाच पैसा लावतात, त्यात ॲड करते ती. त्यामुळं काही एवढं विचार नका करू. पण ड्रेस कसा वाटला नक्की सांगा. चला आता ह्याच्यावर थोडंसं अजून काम आहे ते पूर्ण करते, ठीक आहे. कमेंटमध्ये सांगा की मी काय तिथं काय लावू. मला अशी ना फ्रीवाले आहे तर मला असं वाटतंय की ज्यादा तामझाम असे फ्रॉक चांगले नाही दिसत, ज्यादा हितून आणि ऑलरेडी आहेत ह्याच्यावर सगळं, ठीक आहे ना. तर इथं काहीतरी करूया आपण ॲड, ठीक आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा.